यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। कॉटन मार्केट परिसरात एका भोंदूबाबाने मायलेकीवर अघोरी कृत्य करत अमानुष छळ केल्याचं उघड झालं आहे। अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। यवतमाळ शहरातील कॉटन मार्केट परिसरातील वंजारी फैलात राहणाऱ्या महादेव परसराम पालवे नावाच्या भोंदूबाबाच्या घरी यवतमाळ शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकली आहे। पोलिसांना घरातलं वातावरण आणि मायलेकींसाठी तयार केलेलं यातनागृह पाहून धक्काच बसला। महादेव उर्फ माऊली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भोंदूने स्वतःच्या घरात बुवाबाजीचं दुकान थाटलं आहे। त्याने नीतू जयस्वाल नावाच्या विभक्त राहणाऱ्या एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढलाय। तिच्यावर दुष्टात्म्याचा प्रभाव असल्याचं सांगून उपचाराच्या नावाखाली तिला आपल्या घरी आणलं। नीतू सोबत तिची 14 वर्षाची मुलगी त्रिशाही या भोंदूबाबाकडे राहू लागली। सुरुवातीला या मायलेकी धष्टपुष्ट आणि मानसिकदृष्ट्या स्थिर होत्या अशी माहिती शेजाऱ्यांकडून पोलिसांना मिळाली आहे। मात्र त्यानंतर या भोंदूने त्यांच्यावर अघोरी उपचार सुरू केलेत। या दोघींना डांबून ठेवण्याकरिता एका पडक्या जागेत पत्र्याची खोली तयार केली होती। याच खोलीत या मायलेकी दिवस रात्र राहत होत्या। त्यांना लघुशंकेसाठी बाहेरही पडता येत नव्हते। त्यांना तिथेच हा विधी करावा लागत असे। उपचाराच्या नावाखाली महादेव या मायलेकींना गरम साखळीने चटके देत होता आणि मारहाण करत होता। पोलिसांनी केलेल्या तपासणीत या दोघींच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमा दिसून आल्यात। दुपारी 2 वाजेच्या सुमारास मला गुप्त बातमीदाराकडून कळले की यवतमाळ शहरातील वंजारी फैल या भागात एक इसम जादूटोणा कारवाई करत असल्याची खबर मिळाली। त्यावरून आम्ही सदर ठिकाणी गेलो असता तिथे एक महिला व एक मुलगी मिळून आली। त्यांच्यावर सदर इसम जादूटोणा करत असल्याची आम्हाला त्या महिलेकडे पाहून आणि मुलीकडे पाहून खात्री पटली। त्यांच्या अंगावरील चट्टे डाग यावरून आमची निश्चित झाले की हे जादूटोण्याचा प्रकार आहे। त्यावरून आम्ही पुढील कारवाई केलेली आहे। त्यामध्ये काही रोख रक्कम जादूटोण्याचं साहित्य मिळालेलं आहे। आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। इतर कोणतं साहित्य म्हणतात जसं अघोरी जे कृत्य केलं जाते काही नवरत्नाचे कडे किंवा अंगठी आणि देवाच्या मूर्ती बावली असं सापडलेलं आहे। नावाची मुलगी आहे, तिचीच फिर्यादीवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तिने आपल्या फिर्यादमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मागील 6 ते 7 महिन्यापासून मला इथे डांबून ठेवलं होतं। वेगळ्या रूममध्ये नेऊन माझ्यावर तो जादूचे प्रयोग करायचा। मला टॉयलेटला सुद्धा टॉयलेटमध्ये जाऊ देत नव्हता। असे इतर अनेक बरेच त्याच्यावर शरीरावर तिच्या जादूचे प्रयोग केलेले आहेत। पीडित मायलेकींना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले आहे। त्यांच्यावर अघोरी उपचारासोबतच भोंदू महादेवने शारीरिक अत्याचार केले का याचीही तपासणी केली जाणार आहे। त्रिशाच्या तक्रारीवरून भोंदू बाबाविरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।